नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. नांदगाव तहसील समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लाक्षणिक उपोषण. रद्द करा 0 ते 20 पट संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर सेवानिवृत्त व D.Ed. धारकांची कंत्राट भरतीचा निर्णय रद्द करण्याबाबत शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्वरित राबविण्यात यावा या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नांदगाव तहसील कार्यालयावर समोर हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं असून शासनाने शिक्षण देणे निर्णय घेतलाय तो अत्यंत वेदनादायी आहे. RTE निर्णयाची पायमल्ली होणे, पोर्टल मार्फत भरती चालू असताना त्याची पायमल्ली होते. तसेच काही कोर्ट केस दाखल आहेत त्यावर निर्णयपर्यंत इतर सेवा निवृत्तीची भरती करू नये. हजारो D.Ed. धारकांना भरती प्रक्रियेत सामील करावे. पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या धारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कंत्राटी भरती करू नये. शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशा मागणी करण्यात आली आहे. या उपोषणाला RPI आठवले गट नांदगाव शहर प्रमुख महावीर नाना जाधव यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणास प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी भेट देऊन उपोषणार्थींच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आज या महिला शिक्षकांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महावीर भाऊ यांनी जे लाक्षणिक उपोषण केले, त्यांनी ज्या मागण्या निवेदनात दिले त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. उपस्थित RPIचे शहर प्रमुख महावीर नाना जाधव, ज्योती गोरखनाथ गायकवाड, गीतांजली सुनील बिडवे निकम, प्राजक्ता दत्तात्रय देवकर, सुवर्णा स्वप्नील निकम, महेश सुरसे सर यांच्यासह उपस्थित होते. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन हा दिवस असतो आणि ह्या दिवशी, इतक्या चांगल्या दिवशी, शिक्षक दिनाच्या दिवशी ह्या सरकारने जो निर्णय घेतला कंत्राटी भरतीचा, आणि त्या निर्णयाला आमचा विरोध आहे. कारण की जे विद्यार्थी D.Ed. होऊन CETच्या परीक्षा वगैरे देऊन आज भरपूर बेरोजगार मुलं पडलेले आहे, त्यांच्या नोकरीसाठी त्यांची ताणाताण चालू आहे आणि त्यामध्ये ह्या सरकारने हा निर्णय घेऊन त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. त्याच्यामुळं जो GR त्यांनी काढलेला आहे 5 सप्टेंबरचा कंत्राटी भरतीचा, तर तो GR त्यांनी रद्द करावा यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रामदास आठवले साहेब आणि प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही ह्या महिलांसाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही इथं लाक्षणिक उपोषण करत आहे. तर आमची सरकारला विनंती आहे का तुम्ही हा GR रद्द करावा आणि ह्या ज्या महिला आहे त्यांना त्वरित लवकर पात्र म्हणून नोकरीवर रुजू करावा अशी आमची विनंती आहे. पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली पात्रता योग्य अभियोग्यता धारक या ठिकाणी आज आम्ही 5 सप्टेंबर 2024 रोजी जो GR निघाला आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा, तो रद्द व्हावा यासाठी लाक्षणीय उपोषण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी केलेले जवळपास 2 लाख विद्यार्थी असताना हा GR काढून आमच्यावर सर्वात मोठ्या प्रमाणात अन्याय केला. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की हा GR त्वरित रद्द करून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा 15,000चा दुसरा टप्पा त्वरित पूर्ण करावा. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमासोबत BA MA इंग्लिश पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीची पात्रता देऊन आम्हालासुद्धा सेमीला प्राधान्य देण्यात यावे. तसेच पवित्र पोर्टलला एक परीक्षा एक बिंदू या प्रचलित धोरणानुसार पहिल्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, तसेच मुलाखत यादी ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे अशा विद्यार्थ्यांना बाद करून नवीन विद्यार्थ्यांना संधी द्यावी, जेणेकरून बेरोजगारीची झळ आम्हाला बसणार नाही आणि आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळेल. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.